तिला येत असतात की दिसत असेल तुम्हाला बघा, थोडीशी चूक झाली आणि लगेच रक्त. मंडळी नमस्कार. आपण आज इकडे जे सगळं तलाव आठवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे काय आपण मासे वेगळे पकडलेले आहेत त्याच्यापैकी जे काय वेगळं आपल्याकडे जंगली मासे आहेत त्याच्यापैकी सगळ्यात ज्याला म्हणता येईल की हुशार मासा, सगळ्यात पकडायला अवघड मासा आणि सगळ्यात प्रिडेटरी असा मासा म्हणजे ही वाव. होय ना आबा? आबाच्या हाताला पण आता तिचा हा काटा लागलेला आहे, तुम्हाला दिसत असेल की बघा हिचे पूर्ण असा हात फिरवला तर त्याला काही नाही, पण असा हात फिरवायला गेला तर हात पूर्ण फाटून जाईल. इथे तुम्हाला दिसतंय बघा, असं मला थोडंसं दाखवतो इकडे, कदाचित व्हिडिओमध्ये दिसेल बघा. हे जे वरती जे दिसते ही असे आतमध्ये अशी फोल्ड होणारे, आतमध्ये तिच्या कण्यामध्ये फोल्ड होणारे हे काटे आहेत, पण तेच जर का असा उलटा गेला तर तो पूर्णपणे माझा हात फाडून टाकेल आणि तो खूप त्याला एक प्रकारचं छोटंसं पॉयझन असतं की जे आपल्याला दुखतं बरेच दिवस. ही पूर्ण मोठ्या साईजची वाव आहे. अशा 2 प्रकारच्या जाती आपल्याकडे आहेत, एक अशी ही वाव आहे आणि अजून एक छोटी वाव असते. तर एकदम परफेक्ट, हे पण एकदम एरोडायनामिक स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये तिला हे बघा इकडे तुम्हाला काटे दिसले असतील आत्ता, हे बघा मोठा काटा इकडे दिसतोय बघा, हा मोठा काटा दिसला, हा बघा हा मोठा काटा दिसला आभारामा. आणि हे बघा इकडे हे पाण्यामधनं पटकन जाऊन प्रे पकडण्यासाठी तिला इकडे पाठीमागे तिला इकडे हे फिन्स आहेत, तिला इकडे हे ह्या फिन्समुळे ती पटकन पटापट जाऊन ती पकडू शकते. पण ही जी आहे ही एखाद्या जसा शिवडा असतो किंवा जर का एखादा दुसरा जो प्रिडेटरी मासा असतो त्यासारख्या एखाद्या माशाला चेस करून त्यांना पकडत नाही, तर ही दबा धरून बसते एखाद्या दगडामध्ये, कपारीमध्ये दबा धरून बसते आणि मग जेव्हा एखादं भक्ष्य समोर येतं त्यामध्ये पटकन त्याला समोर जाऊन ते खातं. आणि ही सुद्धा हे जे तुम्हाला दिसतंय बघा, हिचं जे तोंड आहे हे बघा, हे तुम्हाला दिसते छोटे छोटे, त्याच्याने हात बोट घालून बघा थोडंसं, हे बघा थोडंसं त्याच्याने छोटे असे त्याच्यामध्ये दात आहेत, असं जसं शिवड्याला वगैरे दात असतात तसे. तर ही सक्शननी म्हणजे असं मोठा जबडा करून सक्शननी थोडंसं पटकन एखादी गोष्ट तोंडामध्ये घेते आणि त्याच्यानंतर मग ती चावून खाते. पण जेवढा मोठं त्याचं तोंड होतं तेवढा मोठं ते खाऊ शकतं. त्यानंतर तिचे जे डोळे आहेत ते बघा तुम्ही कसे भारी प्लेस्ड आहेत एकदम. त्याच्यापुढे तिचा हा अँटेना आहे, ह्या अँटेनाने तिला पाण्यामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स जे आहेत वेगवेगळे, त्या सिग्नल्स तिला येत असतात की हे बघा दिसत असेल तुम्हाला, हे बघा थोडीशी चूक झाली आणि लगेच रक्त पाहिलं. सो अशा प्रकारे हे एकदम तुम्हाला दिसतंय. सो मी तुम्हाला सांगत होतो की त्याचे हे सिग्नल्ससाठी तिचं तोंडावरचं हे आहे, तिचे डोळे एकदम परफेक्ट आहेत एखादं भक्ष्य तिला आयडेंटिफाय करण्यासाठी. आणि तिला वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स हे तिला तिच्या शरीरामधनं सुद्धा तिला इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स जे असतात ते सतत वेगवेगळे येत असतात. आता मला जिथे हे लागलं आहे तिथे नुसतं लागलेलं नाही, तिथे छोटंसं विष पण गेलेलं आहे. त्यांनी विष पण त्या काट्यानं थोडंसं इंजेक्ट झालेलं आहे. त्या विषामुळे हे जे बोट आहे आता पुढचे म्हणजे आठवडाभर तरी हे बोट दुखत राहील. सो अशा प्रकारे ही वाव, पण ही चवीला सर्वोत्तम असते. तिचा रस्सा जगातला अफलातून रस्सा तिचा तयार होतो. आणि तिचे जे तुम्ही जर का पॅटर्न जर का बघितलं तर एखाद्या वाघासारखे तिचे पॅटर्न आहे बघा. थोडंसं पाण्यामधनं मी तिला काढतो. हे बघा हा तिचा पॅटर्न आहे, हे बघा एकदम असे वाघासारखे तिचे पॅटर्न्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामुळे ती पाण्यामध्ये दिसणं हे एकदम अवघड असतं, पाण्यामध्ये कधीच दिसत नाही. आणि नदीमध्ये जे लोक मासे पकडतात ते गळ लावून किंवा वेगवेगळ्या गोष्टी लावून जे मासे पकडतात त्यांना हे माहिती असेल की हिला पकडणं म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. पण तिला पकडणारी एक्सपर्ट माणसं पण वेगळे असतात, तिचं पकडणारी जे कोळे माणसं असतात ते पूर्ण वेगळे असतात. आणि ह्या वावीला भरपूर रेट मिळतो. मला असं वाटतं हे बघा ही जी पाव आहे ही वाव साधारणपणे 300 रुपयापासून 500 रुपयापर्यंत फक्त एका वावीची किंमत असते. आणि एक खूप सुंदर मासा आहे, खूप सुंदर म्हणजे अत्यंत सुंदर असा मासा आहे. मी आत्ताच रिसेंटली जपानला जाऊन आलो, तिकडे वाव हा त्यांच्या एक सगळ्यात महाग अशा माशांपैकी हा मासा आहे. सो इट्स रिअली अमेझिंग. तुम्हाला खायची आहे वाव? रमू खायची आहे तुला वाव? नाही आबा माझ्यावर गेली आहे रमा जरा काय डाकू. ओके धन्यवाद मंडळी. तुम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये सगुणा बागेमध्ये आला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील.